मंडळी, आजचा हा व्हिडिओ खरं तर तुम्हाला खूप जास्त तयारी न केलेला दिसेल, पण गेले काही दिवस राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी घडतायत त्या घडामोडीच्या अनुषंगाने जी काही निरीक्षणं मी गेल्या काही दिवसांमध्ये नोंदवतो आहे, त्या निरीक्षणाभोवती फिरणारी ही सगळी आजची गोष्ट आहे. मंडळी, दादांचा अपघात झाला. दादांचा अपघात झाल्यानंतर सबंध महाराष्ट्रात दुःखात होता. पण त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला अजितदादांनी जो वेगळा संसार आपल्या काकांपासून मांडलेला होता, वेगळ्या राष्ट्रवादीचा, त्या संसारामध्ये शरद पवारांचे अनेक नेते हे सहभागी झालेले होते. अनेक आमदार हे म्हणजे मेजॉरिटी ऑफ आमदार हे अजितदादांसोबत होते. आणि त्यानंतर अजितदादांचं अचानक जाणं, या सगळ्या गोष्टींकडे जर बघितलं तर फार मोठी पोकळी जी आहे ती राष्ट्रवादी अजित पवार गटात निर्माण झाली दादांच्या जाण्यानंतर. आणि त्यानंतर ज्या घटनामोडी घडतायत, म्हणजेच सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करणं असो, त्यानंतर लगेचच झटपट त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करणं असो, आणि कालचा पत्रकार परिषदेतला म्हणजे सगळी पत्रकार परिषद काल तुम्ही पाहिलीच असेल. म्हणजे ज्या पद्धतीनं आमदार सरोज अहिर ज्या पद्धतीने म्हणाले की या लोकांनी दादांपर्यंत पोहोचू दिलं नाही, आम्हाला सुनेत्रा वहिनींपर्यंत तरी पोहोचू द्या, तिथपासून ते इथपर्यंत या सगळ्या घटने अवतीभोवती फिरणारे निरीक्षण ही खरं तर वेगळंच काहीतरी प्रेडिक्ट करतायत, वेगळंच काहीतरी भाकीत करतायत. त्याच अनुषंगानं आपण आज चर्चा करणार आहोत राष्ट्रवादीच्या भविष्याबाबत, सुनेत्रा वहिनी आणि पार्थ यांच्या भविष्याबाबत. त्यांना खरं तर खूप जपून पावलं टाकावी लागणार आहेत, कारण परिस्थिती ज्या पद्धतीने निर्माण झालेली आहे आणि दादांच्या जाण्यानंतर त्यांना पटकन जबाबदारी घ्यावी लागणं ही खरं तर खूप तितकीच अवघड गोष्ट आहे. म्हणूनच नेमकं कसं सुनेत्रा वहिनींचं भविष्य असणार आहे, पार्थ पवारांचं कसं भविष्य असणार, आणि एकूण दादांच्या राष्ट्रवादीचं भविष्य कसं असणार, आणि गेल्या काही दिवसात कशा घटना घडतायत, त्याच अनुषंगानं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. सगळ्यात पहिली गोष्ट मंडळी, दादांच्या जाण्यानंतर तडकाफडकी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पदावर बसवणं. मंडळी, जेव्हा एखाद्या पक्षामध्ये एक शीर्ष नेतृत्व चं निधन होतं किंवा शीर्ष नेतृत्व राजीनामा देतं, त्यावेळेस पक्षामध्ये एक नेतृत्वहीनता तयार होते आणि नेतृत्व नसलेला पक्ष हा फार काळ सर्व्हाइव्ह करू शकत नाही आणि टिकू शकत नाही. दादांच्या अशा अचानक जाण्यानंतर ऑब्व्हियसली पक्षामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आणि त्याच वेळेला एक अशीही भीती होती की कुठेतरी पक्षाचं अपहरण होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली होती. खरं तर तशी शक्यता शीर्ष नेतृत्व असताना सुद्धा जास्त प्रमाणात असते. म्हणजे गेल्या काही घटना आपण जर बघितल्या, शिवसेनेबाबत घडलं, म्हणजे ज्या पद्धतीनं आरोप होतात शिंदेवर की पक्ष हायजॅक करण्यात आला. सो आत्ताच्या घडीला पक्षांच्या बाबतीत पक्षाचं अपहरण होणं ही अगदीच सामान्य गोष्ट झाली असं आपण म्हणू शकतो. आणि त्यातल्या त्यात नेतृत्व नसलेला पक्ष याबाबत तर ही शक्यता आणखीनच वाढते. अर्थातच दादांच्या जाण्यानंतर तटकरे आणि पटेल यांना अपहरणाची, पक्षाच्या अपहरणाची भीती नक्कीच वाटली असणार, कारण या सगळ्यामध्ये शरद पवार यांची फार विलिनीकरणाची इच्छा होती. ही दादा जेव्हा होते तेव्हाच पटेल आणि तटकऱ्यांना या गोष्टी माहीत होत्या. त्यामुळं पक्षाचं अपहरण होऊ नये म्हणून देखील सुनेत्रा वहिनींना पटकन उपमुख्यमंत्री पदावर बसवणं ही खरं तर राजकीय दृष्ट्या चुकीची गोष्ट नव्हती असं म्हणायला हरकत नाही. पण समांतर बाजूला पॅरलली वेगळ्या गोष्टी घडत होत्या. एक संस्था आहे जी अजितदादांचं राजकीय व्यवस्थापन बघत होते. ती कोणती संस्था आहे, तो व्यक्ती कोण आहे तुम्हाला नक्कीच माहिती आहे. आणि त्या संस्थेचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा त्या संस्थेनं काम करू नये म्हणून दादांनी एक अल्टिमेटम दिलेलं होतं आणि अगदी नोटीसही बजावण्यात आलेली होती त्या संस्थेला की तुमचं जे काम आहे राजकीय व्यवस्थापनाचं किंवा जे कॅम्पेनचं काम आहे ते तुम्हाला थांबावं लागणार आहे. कट टू त्याच दादांच्या जाण्यानंतर ते काम पाहणारी कंपनी, तो काम पाहणारा व्यक्ती हा पुन्हा ऍक्टिव्हली आपल्याला या सगळ्या घडामोडींमध्ये दिसतो. आणि त्यानंतरच या व्यक्तीसोबतच आणखी दोन व्यक्ती आपल्याला या घटनाक्रमामध्ये दिसतात, ते म्हणजे अर्थातच पटेल आणि तटकरे. उपमुख्यमंत्री अर्थातच लोकांना राष्ट्रवादीच्या शीर्ष नेतृत्वावरती पवार किंवा पवार घरातले असंच बघायला आवडणार होतं, असंच त्यांना हवं होतं.
आणि म्हणूनच पटेलांनी लगेच सांगितलं की मी राष्ट्राध्यक्ष होणार नाही किंवा मी उपमुख्यमंत्री होणार नाही. अगदीच ठरल्याप्रमाणे नामनिर्देशन प्रक्रिया पार पडली आणि काल सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या. राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर काल मात्र पत्रकार परिषदेमध्ये ऑफ कॅमेरा माईकमध्ये गोष्ट रेकॉर्ड झाली, ती तुम्ही सगळ्यांनी पाहिली. आणि ती अशी होती की यांनी आम्हाला दादांपर्यंत पोहोचू दिलं नाही, आता वहिनींपर्यंतही पोहोचू देत नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की वहिनींना तुम्ही तुमचं एक स्टेटमेंट द्या, त्या पलीकडे आम्ही बोलू, अशा पद्धतीनं एक घटना, एक प्रसंग आपल्याला दिसतात. त्या प्रसंगातून खरं तर अनेक गोष्टी इंडिकेट होतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सुनेत्रा वहिनींना ऑपरेट केलं जातंय का, अशाही शंका राजकीय वर्तुळात वर्तवल्या जात आहेत. अर्थातच आता आपण ताईंच्या आणि पार्थ पवार यांच्या भविष्यातल्या राजकारणाबद्दल बोलूया. आतापर्यंतचा हा घटनाक्रम सगळ्यांनी बघितला. सो अनेकांना ती गोष्ट त्या कालच्या पत्रकार परिषदेमधून लक्षात आली असेल की सुनेत्राताईंना कोण ऑपरेट करते, पण खरं तर अनेकांना ही गोष्ट आता लक्षात आली असली तरी सुद्धा काही दिवस आपण अगोदर गेलो, उपमुख्यमंत्री जेव्हा सुनेत्रा वहिनी झाल्या तेव्हापासूनच ही गोष्ट निदर्शनास येत होती. कॅमेऱ्यासमोर, पत्रकारांसमोर पटेल आणि तटकरे हे दोनच व्यक्ती येत होते. पक्षाची भूमिका मांडण्यामध्ये सुद्धा हे दोनच व्यक्ती पुढे येत होते आणि अग्रेसिव्हली येत होते. दादांच्या जाण्याला 10 दिवसही पूर्ण नव्हते झालेले तरी सुद्धा हे दोनच व्यक्ती पुढे येत होते. आता दुसरा मुद्दा आहे जो आपण मगाशी म्हणत होतो की सुनेत्रा वहिनींच्या भविष्याबाबतीतला त्यांना कशा पद्धतीने पावलं जपून टाकावी लागणार आहेत. आता जर बघायला गेलं तर खऱ्या अर्थानं पटेल तटकरे नंतर आले, पण सुनेत्रा वहिनींसाठी महत्वाचा आहे तो म्हणजे पार्थ. कारण पार्थ हे लाडाचे चिरंजीव आहेत सुनेत्रा वहिनींचे, त्यामुळे बऱ्यापैकी पार्थ यांचंच ऐकलं जाते अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. आणि पार्थ पवार यांच्या राजकीय परिपक्वतेबद्दल मी न बोललेलंच बरं, त्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती आहे. त्यामुळं सगळ्यात पहिली गोष्ट तर पार्थ पवार राज्यसभेवर जात आहेत, त्यांना राजकीय परिपक्वता आणावी लागेल, त्यांना गोष्टी सगळ्या समजून घ्याव्या लागतील. कारण अजितदादा सुद्धा जेव्हा शरद पवार महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले होते तेव्हा सुद्धा ते शरद पवारांसोबत मुख्यमंत्री ज्या बंगल्यात राहतात वर्षा बंगल्यामध्ये, त्या बंगल्यामध्ये राहून सुद्धा त्यांनी अजितदादांनी वेगवेगळ्या राजकीय गोष्टी शिकून घेतलेल्या होत्या. पार्थ पवारांकडून तशा राजकीय अपेक्षा नसल्या तरी सुद्धा आता नाईलाज असतो, परिस्थितीनं जे वाढून ठेवलंय त्यानुसार तर आता पार्थ पवारांना राजकीय परिपक्वता दाखवावी लागेल. नाहीतर अनेक जण म्हणतायत की फार फार तर पुढचं 1 वर्ष, तर त्या पद्धतीनं पार्थ पवारांना सगळ्यात पहिल्यांदा तयार व्हावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे सुनेत्रा वहिनींना जी आता त्यांनी एक दीर्घगंभीरता पकडलेली आहे किंवा एक संयम पकडलेला, एक शांतता बाळगलेली आहे, ती शांतता, ते मौन त्यांना आता सोडावं लागणार आहे, त्यांना बोलावं लागणार आहे. नाही म्हणलं तरी उपमुख्यमंत्री हे पद मिळून आता बराच काळ लोटलेला आहे, दादांच्या जाण्यानंतर सुद्धा बराच काळ लोटलेला आहे. त्यामुळं जर एक नेरेटिव्ह अशा पद्धतीचं ताईंच्या बाबतीत सेट झालं की तटकरे आणि पटेल हेच सुनेत्रा वहिनींना ऑपरेट करतात, अशा पद्धतीचं जर नेरेटिव्ह पक्षामध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये गेलं तर कुठेतरी बॅकफुटला वहिनींना जावं लागेल, पार्थला बॅकफुटला जावं लागू शकतं. त्यामुळं खूप जपून पुढची पावलं उचलावी लागणार आहेत सुनेत्राताईंना. आणि नाही म्हणलं तरी राजकीय मजबुरी असलेले पटेल आणि तटकरे यांनाही कुठेतरी आगामी भविष्यातील एका चांगल्या पदाची, नेतृत्वाची अपेक्षा नक्कीच असणार आहे. त्यामुळे आसपासच बरीच लोक अशी आहेत की ज्यांना या स्पेसचा फायदा उठवायचा आहे, दादांच्या स्पेसचा, दादांच्या नसण्याचा, आणि तो फायदा उठवून नाही द्यायचा असेल तर सुनेत्रा वहिनी आणि पार्थ पवार यांना खूप जपून पावलं टाकावी लागणार आहेत. पक्षातले कार्यकर्ते, पक्षातले नेते यांना महत्व द्यायचं की कुटुंबातल्या व्यक्ती यांना महत्व द्यायचं, कशा पद्धतीने पुढच्या चाली खेळायच्या या बाबतीत त्यांना खूप शातीरपणे जावं लागणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं, पुढचं राजकीय भविष्य सुनेत्रा वहिनींचं कसं असणार आहे? काय म्हणलं तरी राजकीय पार्श्वभूमी सुनेत्राताईंकडे आहे. गेली 37 वर्ष त्या अजितदादांसोबत संसार करतात, याचा अर्थ पवार कुटुंबात त्या चांगल्या राहिलेल्या आहेत. म्हणजे पवार कुटुंबात न राहून सुद्धा अनेकांनी पवारांचं राजकारण बघून बघून त्यांनी ती राजकीय परिपक्वता, ती राजकीय हुशारी आपल्या अंगी आणलेली आहे, तर त्या पवारांच्यातच राहिलेल्या आहेत, पवारांच्यातच वाढलेल्या आहेत. सो जरी त्या काही बोलत नसल्या तरी त्यांच्याकडे तो एक राजकीय स्पार्क असणारच आहे. कारण त्या ज्या धाराशिव जिल्ह्यामधून, ज्या पाटील घराण्यातून येतात तिकडे सुद्धा त्यांना एक राजकीय पार्श्वभूमी आहे. सो आता त्यांना फक्त शांतता सोडण्याची गरज आहे, मौन सोडण्याची गरज आहे.
त्यांना आता बोलावं लागणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं, सुनेत्रा वहिनींचं पुढचं राजकीय भविष्य कसं असेल त्याबाबत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच पार्थ पवार यांच्या सुद्धा राजकीय भविष्याबद्दल सांगा. आणि आताची जी काही परिस्थिती राजकारणामध्ये सध्या सुरू आहे, ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्याबद्दल सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.